UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजपचे हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय 2 दिवसात घोषित करणार, फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला, ठाकरे गटाला 95 ते 100, काँग्रेसला 100 ते 105, तर पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता। मवियाच्या नेत्यांच्या 7, 8, 9 तारखेला महत्वाच्या बैठका, अंतिम जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मवियात जागा वाटप जवळपास पूर्ण, तर इतर पक्षांसोबतही जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची संजय राऊतांची माहिती। मुंबई दौऱ्यात अमित शहांची शिंदे अजितदादांसोबत स्वतंत्र बैठक, जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। भाजप 155 ते 160, शिंदे गट 73 ते 75, तर दादा गट 60 ते 62 जागा लढवण्याच्या तयारीत। निलेश राणे कुडाळमधून धनुष्यबाणावर निवडणूक लढण्याची चर्चा, कुडाळची जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता। वर्षा निवासांनी नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक। सुंदर मुली नोकरदार व्यावसायिकांना मिळतात, उरलेला गाळ शेतकऱ्यांना मिळतो, अजितदादांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांच्या विधानानं नव्या वादाला तोंड। महिलांचं वर्गीकरण करणाऱ्यांना लाच बसली पाहिजे, अजित पवारांनी आमदारांना नियंत्रणात ठेवावं, देवेंद्र भुयारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आक्रमक। मध्य प्रदेशात 2019ला झालेल्या शेतकरी मेळाव्यातील वक्तव्य, शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीवर माझं भाषण होतं, महिलांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र भुयारांचं स्पष्टीकरण। माजी मंत्री मधुकर पिचड शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता, मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचडही पवार गटाच्या वाटेवर, 15 ऑक्टोबरला पिचड पितापुत्रांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता। कुणाल दराडे येवल्यातून भुजबळांविरोधात विधानसभा लढण्याच्या तयारीत, दराडे, काका पुतणे आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा, कुणाल दराडे माजी आमदार किशोर दराडेंचे पुतणे। दराडांचा एक भाऊ पवार गटात तर दुसरा ठाकरे गटात, दोन्ही ठिकाणी कामं करून घ्यायची, मात्र कोण काय काम करतं हे येवल्यातील जनतेला ठाऊक, भुजबळांची टीका। सुशीलकुमार शिंदेंच्या आत्मचरित्रात सावरकरांचं कौतुक, अस्पृश्यता, जातीयवाद संपवण्यासाठी सावरकरांचे मोठे प्रयत्न, काँग्रेसच्या विचारसरणी सुधारण्याची गरज असल्याचा उल्लेख। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।